सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती रागवे ख्याती केली आश करे सागरी तारिली दुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जय रक्षले निर्जीवा कागदाशी महाराज हा जन्मला मृत्युलोकी दुजी उपमान आडळे इहलोकी भवसिंधुशी बांधिला शेतू जेने अनाथा दिनाकारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्रियारी व्यापुकू सर्व जीवा तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा जया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनो मानवी दिव्य रूपीच केली न त्यागिती दिव्य लोकाशी नेली कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आपुलिया हिता जो आशे जागता धन्य माता पिता तयाचिया होई कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका मने मज घडो त्याची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही होई कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा जगद्गुरु श्री तुकोबरांच्या अभंग संहितेतील 4थ्या क्रमांकाचा अभंग आहे. या अभंगातून श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय ज्यांनी स्वतःचं जीवन धन्य केलेलं आहे अशा महापुरुषाचं वर्णन या अभंगातून महाराज करतायत. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त सरवडे या सर्वांच्या सहकार्याने संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आणि त्या नामोत्सवातील आजची सेवा आहे. एका संतांचा समाधी सोहळा संपन्न आपण करत आहोत. आपलं भाग्य आहे की संत जरी आपल्याला पाहायला मिळाले नसले, संतांचा संग जरी आपल्या जीवनामध्ये घडलेला नसला, तर त्या संतांचं वर्णन आपल्याला करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. किंबहुना जे संतांच्या दर्शनामध्ये सामर्थ्य आहे, जे संतांच्या संगतीमध्ये सामर्थ्य आहे, तेच त्यांच्या वर्णनामध्ये सुद्धा सामर्थ्य आहे. बरं, कारण संत जीवन हे जरी व्यवहाराच्या दृष्टीने त्या महात्म्यांनी नरदेह धारण करून जरी हे कार्य केलेलं असलं तरी एक संतांचं जीवन अलौकिक जीवन आहे. का म्हणाल तर त्याचं कारण आहे. सकल विश्वाचा विचार केला तर सकल विश्वातले जीव या उपाधीत राहून व्यवहार करतात आणि संतही या विश्वामध्ये राहून उपाधीत राहूनच व्यवहार करतात. फक्त फरक एवढा आहे, सामान्य जीव उपाधीशी तादात्म्य ठेवून व्यवहार करतो आणि संत महात्मे तादात्म्य रहित राहून व्यवहार करतात. म्हणून तर वर्णन केले, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व गत ते
तत्वज्ञ संत स्वीकारिती, माऊलींनीच वर्णन केलेलं आहे. म्हणजे एवढं त्यांच्या जीवनाचं विशेषत्व आहे, वैभव आहे, लक्षात ठेवा. असे संत या भूतलावरती अवतीर्ण होऊन त्या महात्म्यांनी परमार्थाची साधना केली. जी परमार्थाची साधना केली ती कोणत्या उद्देशाने केली? कारण त्यांच्या जीवनामध्ये काही कर्तव्य नाही आहे. कर्तव्यरहित अवस्थेमध्ये राहणारे संत बरं का. आणि कर्तव्यरहित अवस्थेमध्ये राहणारे संत मात्र त्यांनी जगाला मार्गदर्शन करण्याकरता पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन या आपुल्या ती रिगाला भक्तीपंथी जगात देतो. जगाला मार्गदर्शन करण्याकरता, जगाला योग्य दिशा दाखवण्याकरता त्या महात्म्यांनी कल्पित द्वैताचा अंगीकार करून केलेली ही परमार्थाची साधना आहे बरं का. गुरुवर्य साखरे महाराज सांगत असतात, परमार्थ त्यांना करण्याची गरज नाही, त्यांच्या नावाचा जप देव करतोय बरं का. त्या संतांच्या नावाचा जप देव करतोय. असे संत आहेत. आणि असे संत या भूतलावरती अवतीर्ण होऊन परमार्थाची साधना करतात का? त्याचे कारण आहे समाजाला परमार्थ साधनेचं योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे बरं का. आणि ते मार्गदर्शन कशा पद्धतीनं आज जीवनामध्ये करावं आणि ते केल्यानंतर जीवनाला कशी धन्यता प्राप्त आपल्या जीवनामध्ये करता येते याचं एक त्यांनी समाजाच्या समोर एक दिग्दर्शन केलेलं आहे. अनेक अभंगातून त्यांनी भावा प्रगट केलेला आहे. तेव्हा तुकोबाराय या अभंगातून त्या महात्म्यांचं वर्णन करतात. पण शेवटी वर्णन केले, तुका मने मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. ज्यांची सेवा माझ्या जीवनामध्ये घडो, तुकोबाराय म्हणतात, म्हणजे ते सामान्य नव्ह. आपण हे वर्णन करताना सामान्य लोकांकडे धरून वर्णन करतोय. आपुलिया हिता जुआशे जागता, धन्य माता पिता तयाची, हे सामान्याचं वर्णन नाही बरं का. जो परमार्थाला लागलाय त्याचे माता धन्य पिता आम्ही सांगतो, इतकं हे खालच्या दर्जाचं वर्णन नाही आहे. त्या महात्म्यांचं केलेलं वर्णन आहे. कारण शेवटच्या चरणाचा विचार केला तर सामान्य लोकांच्या जीवनाची संगती लागू शकत नाही, लक्षात. म्हणून ज्यांनी या भूतलावरती अवतीर्ण होऊन आपलं स्वतःचं हित साधलेलं आहे, स्वतःचं हित साधलेलं आहे, किंबहुना हित साधण्याकरताच परमार्थ करायचा आहे बरं का. बाकी कशा करता नाही आहे. मग हित साधण्याकरताच परमार्थ करायचा आहे. मग हित कशाने साधलं जातं? महाराजांनी वर्णन केले, हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन एकविध. की भगवत नाम साधनेतून हित होतं. पहिला विचार मांडला. दुसरा विचार मांडला, आपल्या जीवनामध्ये जे आपलं स्वरूप आहे, आपल्या स्वरूपाची यथार्थ ओळख होणं, किंबहुना आत्मत्वाने त्याला जाणणं, या त्यामध्ये जीवनाचं हित आहे बरं का. आणि हे ज्यांनी जीवनामध्ये जाणलेलं आहे, दुसरं काही त्यांनी जीवनामध्ये केलेलं नाही, लक्षात ठेवा. याच्या करताच ते जागे आहेत. जो आशे जागता,
आपुलिया हिता, आपल्या हिताकरता तो जागा आहे. म्हणजे हित त्यांनी जीवनामध्ये कशामध्ये आहे पहिल्यांदा जाणलेलं आहे, बरं जाणलेलं आहे. आणि जाणून त्याच्याकरता त्यांनी जीवनामध्ये प्रयत्न केलेला आहे. याचा अर्थ महाराजांना सांगायचा आहे, पहिल्यांदा परमार्थाच्या वाटेला लागण्याकरता हित कशात आहे जीवाला पहिल्यांदा कळलं पाहिजे. हित कशात आहे कळल्याशिवाय माणसं ह्या वाटेला लागत नाहीत, कितीही वाटोळ झालं तरी. कितीही वाटोळ झालं तरी माणसं या मार्गाला लागत नाहीत. का? आपल्याला हितच जीवनाचं कळालेलं नाही, हितच कळालेलं नाही. लक्षात, हिताकरता जागी माणसं आहेत किती बोटावर मोजण्यासारखे आहेत, बोटावर मोजण्यासारखे. अगदी महाराजांच्या शब्दामध्ये जर बोलायला ठरलं तर विरळा इसा कोणी तुका त्याशी लोटांगणी. ज्या मार्गाचं अनुसरण करणारी मंडळी बोटावर मोजण्यासारखेच, लक्षात ठेवा. कारण हा मार्ग असा कठीण आहे, त्या मार्गाचं अनुसरण करत असताना, या मार्गावरती चालत असताना शेवटवरी या मार्गामध्ये टिकणं फार कठीण आहे, फार कठीण आहे. लक्षात, पण शेवटाला जाणं फार अवघड आहे. म्हणून इथं महाराजांना वर्णन करावं लागलं की खरंच जो हिताकरता जागा आहे त्याच्याकरता तो प्रयत्न करतोय, आणि प्रयत्न करून ज्यांनी जीवनामध्ये ते साधलेलं आहे, साधलेलं आहे. हित कशात आहे हे कळावं आणि ते हित साधावं, आणि ते साधण्याकरता त्यांनी साधना केलेली आहे. मग महाराजांना वाटलं, सांगावं असं वाटलं की खरंच ज्यांनी हा प्रयत्न केलेला आहे आणि ते साधलेलं आहे, त्या अर्थी त्यांचं जीवन धन्य आहे, यात नवल नाही. तर त्यांच्या मात्या पित्यांचं जीवन धन्य आहे, बरं का. म्हणून आपुली या हिता जो आशे जागता, धन्य माता पिता तयाचिया. त्याचा समन्वय नामदेवरायांनी आपल्या समाधी प्रसंगामध्ये सांगितलेला आहे, बरं. ज्ञानोबरायांचं वर्णन करताना नामदेव महाराजांनी हेच वर्णन केले, धन्य माता पिता तयाचिया, धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञान देव जन्मले, धन्य माता पिता तयाचिया. नाथ महाराजांनी वर्णन केले, धन्य माय व्याली सुकृताचे फळ. त्या मातीची कुस धन्य आहे म्हणून तिथं ते जन्माला आले, का हे जन्माला आले म्हणून त्या मातीची कुस धन्य आहे? उलट सुलट विचारायला अन्वय व्यतिरिक्त म्हणतात, बरं, व्यतिरिक्त म्हणतात. मातीची कुस धन्य आहे म्हणून ते तिथं जन्माला आले, का हे जन्माला आले म्हणून मातीची कुस धन्य आहे? गाव चांगला आहे म्हणून या गावात ते आले, का ते चांगले म्हणून गावाला चांगले पण प्राप्त झालं? जसं तुकोबारांनी वर्णन केले, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेते. हा, त्यांच्यामुळे त्या गावाला, त्या कुळाला पवित्रता प्राप्त होते, बरं का. अशी संगती एक लावलेली आहे. आणि एक पवित्र पाहून तिथं संत येतात, असं एक वर्णन आहे, बरं का. तसं इथं वर्णन करताना तुकोबाराय वर्णन करतात की धन्य माता पिता तयाचिया. असं ज्यांचं जीवन आहे, जे परमार्थाच्या साधने करता प्रवृत्त आहेत आणि त्यांनी साधलेलं आहे, बरं का. ते असा जन्म ज्या मात्या पित्यांच्या अंतःकरणामध्ये कुशीमध्ये झाला, त्या मात्या पित्याचं जीवन धन्य, बरं का. धन्य माता पिता तयाच्या हा संवाद आहे देवाचा आणि रुक्मिणी मातेचा.
ज्यावेळी ज्ञानोबाराय आपला अवतार कार्य पूर्णत्वाला गेल्यानंतर सद्गुरू निवृत्तीनाथांच्याकडे आज्ञा मागण्याकरता गेले. कार्य झालेलं आहे, समाधीस्थ व्हायचं आहे. आणि श्री गुरु निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना आज्ञा दिली माऊलींना, आणि त्या आज्ञेप्रमाणे माऊली आता समाधीस्थ होणार आहेत. अशा प्रसंगामध्ये देवाची अवस्था काय आहे हे नामदेवरायांनी वर्णन केले. सकल संतांची अवस्था वर्णन केल्या, फक्त लागूपुरता उतार आपल्याला सांग. संपूर्ण प्रसंग पहा. कारण या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने त्यांच्या समाधी प्रसंगाचं पठण घडायला पाहिजे बरं का. अभंग फार आहे ते. समाधी सोहळ्याच्या कीर्तनामध्ये एवढं अभंग सांगू शकत नाही. जसं उत्सवामध्ये आपण बालक्रीडेवरती भजन करतो, नाटावरती भजन करतो, तसं समाधीच्या कालामध्ये या समाधी प्रसंगावरती भजन केलं पाहिजे. असं पुढच्या वर्षी नियोजन करा. म्हणजे पूर्ण ते प्रसंग आपल्याला पाहायला मिळेल बरं का. वाचून कळेल एवढं वर्णन केलेलं आहे. ते फार सुंदर मार्मिक वर्णन आहे. करुणा रसामध्ये केलेलं वर्णन आहे. तुम्हाला वाचताना एका परीने आनंद होईल आणि एका परीने तुम्हाला गहीवरून येईल असं ते वर्णन आहे. आणि त्या प्रसंगामध्ये देवाला भक्ताचा वियोग सण होत नाही बरं का. मदभक्त समे प्रिया हा, पण देवाला सर्वात प्रिय जर कोण असेल तर भक्त प्रिय आहे बरं का. बाकी कोणी देवाला प्रिय नाही, अतिशय प्रिय आहे. जेवढं देव भक्तावरती प्रेम करतो तेवढं देव कोणावरती प्रेम करत नाही बरं का. निळोबारांनी वर्णन केले पंढरी महात्म्य सांगत असताना. आषाढीचा काला घेऊन वारकरी गावाकडे निघाले की देवाचे डोळे भरून येतात. अभंग आहे बरं का. जे विचारतोय पुन्हा कधी येणार तुम्ही, पुन्हा या बरं का. म्हणजे आषाढी वारीला आल्यानंतर देव वारकरी गावाकडे निघाल्यानंतर देवाला अनावर होते, लक्षात ठेवा. म्हणून नामदेव महाराजांनी वर्णन केले. देवाच्या मुखातलं वाक्य आहे, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग. एवढा भक्त प्रेमाचा संबंध आहे. त्या न्यायाने ज्ञानोबाराय समाधीला जात असताना देवाचे डोळे भरून आले बरं का. अंतकरण भरलेलं आहे, गहीवरून आलेले. आणि त्या प्रसंगामध्ये रुक्मिणी मातेने देवाकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर रुक्मिणी मातेला राहवलं नाही. विचारलं, स्वामी आपण गहीवरून आलाय. वास्तविक आपण पुरुष आहात. पुरुषाच्या डोळ्यातून पाणी कधी येत नाही आणि येऊ नये. कधी येऊ नये बरं का. आणि येत नाही शक्यतो. तो आपण नुसते पुरुष नाहीत, उत्तम पुरुष आहात. शास्त्रामध्ये वर्णन केले, जगाच्या पाठीवरती एकच पुरुष आहे, आम्ही तुम्ही पुरुष नाही आहे. जरी आपल्याला पुरुष म्हणत असले तरी
फक्त जगामध्ये एकच पुरुष आहे, देव. आम्ही तुम्ही पुरुष नाही, आम्ही तुम्ही प्रकृतीच्या अधीन आहोत. आम्ही सुद्धा स्त्रीच आहोत, लक्षात ठेवा. म्हणून पुरुषांनी जर विवाह करायचा असेल तर कोणाशी विवाह करावा? देवाशी, असं वर्णन केले. तेव्हा रुक्मिणी माता भगवंताला सांगते, आपण गहीवरून आलात, येण्याचं कारण काय? त्यावेळी ज्ञानोबरायांचं काय सामर्थ्य आहे, देवानी रुक्मिणी मातेच्या समोर उघड केलं, वर्णन केलं. देवो म्हणे रुक्मिणी हा एकची योगी देखिला नयनी, असं देव वर्णन करतायत. आणि ते वर्णन करता 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 गंमत अशी, रुक्मिणी मातेचं हृदय भरून आलं बरं. आणि रुक्मिणी मातेचं हृदय भरून आल्यानंतर देव थांबले आणि रुक्मिणी माता बोलायला लागली बरं का. की देवाचं वर्णन करता करता देव थांबले, ज्ञानोबरायांचं वर्णन करता करता. आणि रुक्मिणी माता म्हणली, थांबा, म्हणली स्वामी थांबा. त्यावेळी रुक्मिणी मातेच्या मुखातून शब्द आले, धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. हे रुक्मिणी मातेने केलेलं वर्णन आहे. धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. एका बाईने एका बाईचं केलेलं वर्णन आहे. बाई बाईचं कधी वर्णन करत नाही. ज्या बाईनं वर्णन करले, वर्णन करणारी सामान्य नाही, आणि ज्याचं वर्णन केले ती सामान्य नाही बरं. वर्णन करणारी जगन्माता आहे, जगाची माता आहे. ज्यांचं वर्णन करतात ती ज्ञानोबरायांची माता आहे. दोन्ही श्रेष्ठ आहेत बरं का. ज्या ज्ञानोबरायांचा अवतार ज्या मातेच्या कुशीमध्ये झाला, रुक्मिणी माता म्हणते ती माता धन्य आहे, धन्य माता पिता तयाची आहे. या संबंधाने प्रसंग सांगितला बरं का. का धन्य माता पिता कोणाचे तरी होत नाही. आम्ही वर्णन करतोय, आम्ही बऱ्याच वेळा अभंग बारशाला घेतोय बरं का. नाईलाजाने घ्यावं लागतं. हे संतांचं वर्णन आहे, लक्षात ठेवा. सामान्य जीवाचं केलेलं वर्णन नाहीये. अगदी हे तुकोबरायांनी ज्ञानोबरायांचंच केलेलं वर्णन आहे असं म्हटलं तर काही वावगं होणार नाही बरं. ज्ञानोबरायांचंच केलेलं वर्णन. बरेच प्रसंग याच्याशी जुळतात. धन्य माता पिता तयाची या, असा जो महात्मा ज्यांच्या पोटी जन्माला आला ते माता पिता धन्य आहेत. ते माता पिता धन्य आहेत नवल नाही. महाराज म्हणतात, कोई कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी कवाटे देवा. त्या संबंधाने केलेलं वर्णन आहे. अशी सात्विक सत्कर्म करणारी मंडळी तर या भूतलावरती जर जन्माला आली तर देवाला त्याचा आनंद होतो बरं का. तया सत्कर्मी रती वाढो. चांगल्यांची संख्या वाढली की देवाला आनंद होतो. आता ही माणसं चर्चा करत होती, कोण निवडून येणार आहे, कोण आमदार होणार आहे, त्याच्याशी आपलं काय देणं घेणं नाही. माझं मत आहे एवढंच की देवाला आनंद होणारा निवडून यावा. तो निवडून आल्यानंतर देवाला आनंद झाला पाहिजे. जनतेला आनंद होऊन का उपयोग नाही, लक्षात ठेवा. वाटोळ आहे समाजाचं, समाजाचं वाटोळ आहे. असे राज्यकर्ते यावेत, असे राज्यकर्ते यावेत की त्याच्यामध्ये देवाला आनंद व्हावा. देवाला प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगलं कर्म करणारा पुरुष जर असेल तर त्याचा आनंद जगत नियंत्याला होतो, लक्षात ठेवा.
जगत नेन त्याला. हे विश्व आहे, हे त्रिगुणात्मक आहे, याच्यामध्ये भेद राहणार, विषमता राहणार. तरीही चांगली माणसं या भूतलावरती तर जन्माला आली तर देवाला फार आनंद होतो, फार आनंद होतो, लक्षात ठेवा. पण दुर्लभ आहे. मग तयाचा हरिक वाटे देवा, ज्या महात्म्यांचं वर्णन तुकोबारांनी केलेलं आहे, धन्य माता पिता तयाच्या, महाराज म्हणतात ते महात्मे जीवनामध्ये, ही धन्यता जीवनामध्ये ज्यांची सांगितली, ज्यांचं वर्णन केलेलं आहे, त्यांची परमार्थाची साधना आहे. त्या परमार्थाच्या साधनेचं वर्णन तुकोबारांनी केलेलं आहे. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. मी आरंभाला एक मुद्दा ठेवलाय. काय मुद्दा ठेवलेला आहे? त्यांच्या जीवनामध्ये कर्तव्य नाही आहे, त्याला परमार्थ करण्याची गरज नाही आहे, पण आम्हा तुम्हाला परमार्थाची गरज आहे. या भावनेतून त्या महात्म्यांनी परमार्थाची केलेली साधना आहे बरं का. मग ती परमार्थाची साधना त्यांनी केली वा कशी आम्ही तुम्ही करावी, याचे स्वरूप या चरणातून महाराजांनी प्रगट केलेलं आहे. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. काय वर्णन केले तर लक्ष द्या बरं का. गीता भागवत सांगती नाही, करीती श्रवण. गीता भागवत सांगणाऱ्यांचं वर्णन केलं नाही, ऐकणाऱ्यांचं वर्णन केले, साधना. गीता आणि भागवत हे ग्रंथ आहेत आणि त्या ग्रंथाचं श्रवण केलं पाहिजे. कसं श्रवण केलं पाहिजे? असं श्रवण केलं पाहिजे, असं श्रवण केलं पाहिजे की त्या श्रवणातून श्रवण करणाऱ्याला मुक्ती प्राप्त झाली पाहिजे. आज आपण गीतेचाही अभ्यास करतो आणि भागवताचाही अभ्यास करतो. कशा करता करतो? मुक्त होण्याकरता नव्हे, लोकाला सांगण्याकरता. लोकाला सांगण्याकरता. अलीकडे भागवताचार्य, रामानाचार्य वाढलेत फार. पूर्वी गावात एखादा आचार्य असायचा, स्वयंपाक करणारा सुद्धा. बरं, तसाच परमार्थामध्ये हे फार वाढलेत, लक्षात ठेवा. याचा अर्थ चुकीचा नाही आहे, याचा अर्थ सांगणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. परमार्थामध्ये सांगणाऱ्यांची संख्या वाढण्यापेक्षा साधना करणाऱ्यांची संख्या वाढावी. बरं, आम्ही खरंच साधनेपासून दूर चाललोय, साधनेपासून दूर चाललोय. नेहमी राहून राहून माझ्या मनामध्ये विचार येतो. आज बऱ्याच लोकांची धारणा आहे कीर्तन करणं म्हणजे परमार्थ. फार मोठा भ्रम आहे बरं का, फार मोठा भ्रम आहे. कीर्तनकार होणं म्हणजे परमार्थ नव्हे. शब्दज्ञानाचा विचार आहे, पण लोकांची फार आज अलीकडे हाव निर्माण झाल्या कीर्तन करणाऱ्यांची. त्यांचं कीर्तन बघून माझ्या पोटात दुखतं, याच्याकरता मी बोलत नाही. काही लोकांचा गैरसमज याच्याविषयी, आम्ही कीर्तन करतेल महाराजांना बघवत नाही. खुशाल करा, त्याचं माझं काय देणं नाही. तुम्ही करायला म्हणून आमच्या काय पोटावरती पाय येणार, असा पण त्यातला काय भाग नाहीये. त्याच्या मागं हेतू आहे हा परमार्थ नव्हे. परमार्थ केवळ लोकाला सांगत राहणं म्हणजे परमार्थ नव्हे, लक्षात ठेवा. गैरसमज आहे, करू नये असा त्याचा अर्थ नाही. पण गुरुवर्य साखरे महाराज सांगत असतात, कीर्तन करण्याकरता बहिर्मुख व्हावं लागतं. बहिर्मुख झाल्याशिवाय कीर्तन करता येत नाही. तुम्ही अंतरंग वृत्तीनं जर कीर्तन करायला लागला तर आपल्या कीर्तन ऐकायला कुणी बसणार नाही, कुणी बसणार नाही बरं का. मी साधनेच्या संबंधाने बोलतोय. एकदा गुरुवर्य साखरे महाराज त्या पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुक्यामध्ये कीर्तन करण्याकरता गेले.
आणि एका श्रोत्याने सांगितलं, म्हणजे महाराज कालच्या कीर्तनकाराने एवढं हसवलं, हसून हसून लोकांची पोट दुखली. तेव्हा आपण असं कीर्तन करा. त्यांनी सूचना दिली. महाराज काही बोलले नाही. कीर्तनाला उभे राहिले, विना घेतला, रामकृष्णारी भजनाला सुरुवात केली. बरं का, रामकृष्णारी भजनाला सुरुवात केली. 2 तास थांबलेच नाहीत महाराज. रूपाचा अभंग नाही, कीर्तनाचा अभंग नाही, चाल नाही, काय नाही. एवढी त्या सभा मंडपामध्ये गर्दी होती. महाराजांनी डोळे झाकून ती भजनाला सुरुवात केली. एक एक माणसं उठून गेली. टाळकरी टाळ ठेवून गेले. बर का, आणि एकच माणूस शिल्लक राहिला होता. त्याला विचारलं, तुम्ही काय थांबलाय? काय नाही म्हणले, हे नातवाने सांगितलंय कीर्तन संपल्यानंतर फोन करा, न्यायला येतो. तुमचं संपलं की मी त्यांना फोन करणार आहे. तुमच्या संपण्याची मी वाट बघतोय, त्याच्याकरता मी थांबलो. 2.5 ते 3 तास रामकृष्णारी भजन केलं. एकही मनुष्य थांबला नाही. महाराज म्हटले, आजचं कीर्तन जे माझं आहे ते समाजाकरता नाही, देवाकरता आहे. देवाकरता कीर्तन करायला लागले की माणसं थांबणार नाहीत. हा मुद्दा माझा. बरोबर, आम्ही कीर्तन लोकांकरता करतोय. लोक थांबली पाहिजे, लोक ऐकली पाहिजेत, पुन्हा ऐकायला आली पाहिजेत, वगैरे वगैरे. बरं का, मुद्दा काय? गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. त्या महात्म्यांची परमार्थाची साधना आहे. त्यांनी आयुष्यभर श्रवण केलं. असं वर्णन केले, जो महात्मा पूर्णत्वाला प्राप्त झाला त्यांनी सुद्धा पुन्हा आपला आयुष्याचा काळ श्रवणातच घालवावा. बरं का, श्रवणातच घालवावा. त्याला कर्तव्य नाही आहे. त्याला बोध प्राप्त झालेला आहे. बोध जरी प्राप्त झालेला असला तरी पुन्हा त्याने श्रवणातच काळ घालवावा, दुसरं काय करू नये. जर श्रवणात काळ घालवता नाही तर अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे करता नाही तर श्रवण, दोन्हीपैकी एक श्रवणात आणि चिंतनात. श्रवणात आणि चिंतनात म्हणजे भगवत श्रवण आणि भगवत चिंतन. म्हणजे पूर्णत्वाला ज्याचं जीवन सफल झालेलं आहे, ज्याचं जीवन कृतार्थ झालं, त्याच्या जीवनामध्ये काही कर्तव्य राहिलेलं नाहीये. म्हणून त्यांनी झोपा काढायचे नाहीत. बरं का, लोक म्हणतात आम्ही आयुष्यभर परमार्थ केला, आता का देवळात याची गरज नाही. चुकीच आहे. त्यांनी तर पहिल्यांदा येऊन बसलं पाहिजे पुढं. त्यांनी तर पहिल्यांदा येऊन बसलं पाहिजे. आम्ही पाहिलं आमच्या वडिलांचं जीवन. कुठेही सप्ताहामध्ये जाऊ, पहिला श्रोता म्हणजे महाराज. ज्या ज्या गावामध्ये 7 दिवस महाराज राहायचे, कुणी प्रवचन करो, कुणी कीर्तन करो, तो मोठा आहे का, लहान आहे का, अडाणी आहे का, शिकलेला आहे का, विद्वान आहे, कधी कधी त्यांनी आयुष्यामध्ये विचार केला नाही. लहान मुलगा जरी व्यासपीठावरती बसून बोलायला लागला तरी त्याचं समोर बसून ऐकायचंच, श्रवणच करायचं. बरं का, आणि ते श्रवण करताना पुन्हा त्याच्या गुणदोषाचं चिंतन करायचं नाही. त्याला थोडंसं मार्गदर्शन करायचं, तू चांगला बोलाच, आणखी बोलण्याची सुधारणा कर. आमचं तसं नाहीये. अशी कितीतरी कीर्तनकार पाहिले, ती दुसऱ्याची कीर्तन ऐकत नाहीत माणसं. ते म्हणतात आम्ही एवढं सांगतो, याचं काय ऐकायचं. असं कधी आयुष्यामध्ये महाराजांनी आमच्या केलं नाही. बरं का, याच्यावरून कल्पना करा संतांची काय अवस्था असेल. पूर्णत्वाला जीवन आहे, त्यांच्या जीवनामध्ये कर्तव्य नाही आहे, पण त्यांनी उर्वरित आयुष्यामध्ये साधनाचं आहे, श्रवणातच काळ घालवला. आणि एकांतात बसल्यानंतर अखंड चिंतन विठोबाचे. 4 लोकांमध्ये आलं की श्रवण करावं आणि एकांतामध्ये बसलं की चिंतन करावं विठोबाचं. बरं का, अगदी तुकोबाने सांगितल्याप्रमाणे सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. या वचनाप्रमाणे हरीचे चिंतन सर्व काळ.
माऊलींनी वर्णन केले. आणि अशी ज्यांच्या जीवनामध्ये ही धन्यता प्राप्त झालेली आहे, तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. अशांची सेवा घडावी. सेवा घडावी म्हणजे काय घडावं? अशांची सेवा घडण्याकरता ते भेटले पाहिजे, त्यांचा संग घडला पाहिजे. माशांची सेवा करायची म्हणजे त्यांचे हात पाय चेपायचे का त्यांची लंगोटी धुयायची? काय नेमकं? तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. काय नेमकी त्यांची सेवा घडावी? महाराजांनी इच्छा प्रकट केलेली आहे, अशा महात्म्यांची आमच्या जीवनामध्ये सेवा घडावी. दुसरं आम्हाला काही अपेक्षा नाही आहे. आणि असं जर घडेल तर तरी माझ्या दैवा पार नाही. असे जर महात्मे जीवनामध्ये भेटले आणि त्यांची जर जीवनामध्ये जर आम्हाला सेवा घडली तर आमच्या जीवनामध्येच तुकोबाराय म्हणतात, आम्ही भाग्यवान आहोत. आणि अशांची सेवा घडावी. जसं तुकोबारायांनी ज्ञानोबारांचं वर्णन करताना वर्णन केले, मज पामराये काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. तुका म्हणे नेनो युक्तीची ती खोली, म्हणून ठेविली पायी डोई. त्यांच्याविषयी केलेलं, महाराजांनी केलेलं वर्णन आहे त्या महात्म्यांच्या विषयी. म्हणून अशा संतांचा, अशा महात्म्यांचा आपल्या जीवनामध्ये संग घडावा, त्यांची सेवा घडावी, त्यांच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये अखंड सद्भावना असावी. अखंड सद्भावना असावी. समजा असे महात्मे जीवनामध्ये नाही भेटले तरी अशा महात्म्यांच्या विषयी अखंड जीवनामध्ये सद्भावना ठेवून जरी आपण जीवन जरी जगलो तरी आपल्या जीवनाला कृतार्थता प्राप्त होईल. बरं का, एवढं सामर्थ्य आहे त्यांच्या जीवनामध्ये. म्हणून इथं तुकोबाराय वर्णन करतात, अशा महात्म्यांची जीवनामध्ये सेवा घडावी. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कोई कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. असा या अभंगाचा ओझरता भाव मी आपल्या समोर प्रकट केलेला आहे. आपण त्या ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने गाथेचं पारायण ठेवलं. तेव्हा इथं आल्या आल्या मला व्यासपीठावरती गाथा दिसली. डोक्यात माथ्यामध्ये गाथा नव्हती. बसल्यानंतर पहिलं पान उघडल्यानंतर जो अभंग डोळ्यासमोर आला, अनुसरून काय तरी बोललं पाहिजे हो. आता आमंत्रण यांनी दिलेलं आहे प्रवचनाला. ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा चालू आहे. ज्ञानोबारायांचं आपल्याला वर्णन करायचं आहे. पण पत्रिका आपण काय पूर्ण वाचली नाही. आम्ही फक्त पत्रिका वाचली, कोणत्या दिवशी आपलं कीर्तन, एवढंच पाहिलं हो. बाकीचा काय त्यातला पसारा पाहिला नाही. असो, तेव्हा अशा संतांची सेवा आपल्या जीवनामध्ये घडावी एवढीच आपणही अपेक्षा त्या भगवंताच्या चरणी विदित करून सेवेला पूर्ण विराम देऊ. पुंडलिक वरदारी